नमस्कार, जय हिंद. बीजी अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातच माहिती पाहणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्डचे जे काही पदोन्नती आहे त्याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मी याच ठिकाणी देणार आहे. आणि आपला जो युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड म्हणा, महाराष्ट्र पोलीस भरती म्हणा किंवा इतर शासनाच्या डिफेन्स मध्ये, नाहीतर जे पण काही तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर मित्रांनो ते संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आता पहा, याच्यामध्ये काय म्हटले, महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशिक होमगार्ड महाराष्ट्र राज्य. 17 नोव्हेंबरचा मित्रांनो कालचाच हा म्हणजे कालचाच मित्रांनो हा परिपत्रक आहे. यामध्ये विषय आहे पहा, मानसेवी होमगार्डच्या पदोन्नतीबाबत. पत्र हा भरपूर मोठा आहे, तर यामधले जे काही महत्वाची माहिती आपण तेच पाहणार आहे. परिपत्रक. होमगार्ड संघटनेच्या पटावरील मानसेवी स्वयंसेवक यांना मानसेवी अधिकाऱ्यांच्या पदावर पदोन्नती देण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 च्या कार्यालयीन आदेशानुसार मार्गदर्शक सूचना, बदल, आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये अंशतः बदल करण्यात येत असून सुधारित आदेश खालीलप्रमाणे देत आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी त्यांचे जिल्ह्याच्या पटावरील तालुका निहाय मानसेवी होमगार्ड सदस्यांना खालीलप्रमाणे पदोन्नती देणे आवश्यक आहे. आता यामध्ये मित्रांनो हा एक प्रकार आहे अनायुक्त अधिकारी एनसीओ. पदोन्नतीचे टप्पे पहा याच्यामध्ये. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक कंपनी सार्जंट मेजर सीएसएम मध्ये कोणकोणते म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये काय काय येतात पहा. 81 होमगार्ड प्लस 9 सहाय्यक विभाग नाईक प्लस 9 उपविभाग नाईक प्लस 3 सार्जंट प्लस 3 पलटण नायक प्लस 1 कंपनी सामग्री प्रबंधक, एकूण असे 106 वरती कंपनी स्तरावर असतो तो एक कंपनी सार्जंट म्हणजे सीएसएम. 2 नंबरला 81 होमगार्ड प्लस 9 सहाय्यक उपविभाग नाईक प्लस 9 उपविभाग नाईक प्लस 3 सार्जंट प्लस 3 पलटण नायक प्लस एकूण 105 वरती कंपनी स्तरावर एक कंपनी सामग्री प्रबंधक CQMS म्हणतात त्याला. पुढे मित्रांनो पहा, 27 होमगार्ड प्लस 3 सहाय्यक उपविभाग नाईक प्लस 3 उपविभाग नाईक, एकूण 33 वरती प्लॅटून स्तरावर एक सार्जंट असतो, SGT म्हणतात त्याला. 4 नंबरला पहा, 9 होमगार्ड प्लस 1 सहाय्यक उपविभाग नाईक, एकूण 10 वरती सेक्शन स्तरावर एक उपविभाग नाईक SL म्हणतात त्याला. 5 नंबरचा आहे 9 होमगार्ड वरती सेक्शन स्तरावर एक सहाय्यक उपविभाग नाईक ASL असतो मित्रांनो. पदोन्नतीचे जे काही टप्पे आहे 6 नंबर 7 नंबर पहा, विभागीय स्तरावर आहे एक रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट आणि 7 विभागीय स्तरावर एक रेजिमेंटल सार्जंट मेजर. अधिकारी लेवलला काय असते, पदोन्नतीचा टप्पा पहा. जिल्हास्तरीय पदोन्नतीचे पद आहे एक वरिष्ठ दल संभाग नायक हुद्दा, द्वितीय समादेशक. जिल्हास्तरीय दल संभाग नायक हुद्दा एक, त्यामध्ये सहाय्यक 2 पहा जिल्हास्तरीय. 4 दल संभाग नायक हुद्दा, त्यामध्ये एक सहाय्यक समादेशक. 2 प्रशासकीय अधिकारी प्रशासन, 3 प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण, 4 प्रशासकीय अधिकारी विशेष सेवा. हे सगळे अधिकारी लेवलचे आहेत. यामध्ये 3 नंबरचा पहा मित्रांनो, 81 होमगार्ड प्लस 9 सहाय्यक उपविभाग नाईक प्लस 9 विभाग नाईक प्लस 3 सार्जंट प्लस 3 पलटण नायक प्लस 1 कंपनी सामग्री प्रबंधक, 1 कंपनी सार्जंट मेजर प्लस 1 रनर प्लस 1 वरिष्ठ पलटण नायक, एकूण 109 वरती कंपनी स्तरावर एक कंपनी नायक CC म्हणतात त्याला. 4 नंबर 81 होमगार्ड प्लस 9 सहाय्यक उपविभाग नाईक प्लस 9 उपविभाग नाईक प्लस 3 सार्जंट प्लस 3 पलटण नायक प्लस 1 कंपनी सामग्री प्रबंधक, 1 कंपनी सार्जंट मेजर प्लस 1 रनर, 1 प्लस एकूण 108 वरती कंपनी स्तरावर एक वरिष्ठ पलटण नायक SPC. 5 27 होमगार्ड प्लस 3 सहाय्यक उपविभाग नाईक प्लस 3 उपविभाग नाईक प्लस 1 सार्जंट, एकूण 34 वरती प्लॅटून स्तरावर असतो एक पलटण नायक PC म्हणतात. तरी वरील प्रमाणे मानसेवी स्वयंसेवकांना पदोन्नतीकरिता गठीत केलेल्या समित्यांच्या शिफारशीनुसार आपल्या स्तरावरील अनायुक्त अधिकारी NCO यांची पदोन्नती करण्यात यावी. तसेच पलटण नायक व त्यावरील पदांच्या पदोन्नतीकरिता समितीच्या शिफारशीनुसार प्रस्ताव मुख्यालयात सादर करण्यात यावेत. सदर पदोन्नती प्रक्रिया पटसंख्येनुसार रिक्त होणाऱ्या पदोन्नती पदासाठी दरवर्षी राबविण्यात यावी. सेवा समाप्त करण्यात आलेल्या होमगार्डना पुन्हा संघटनेत सामावून घेण्यात आल्यानंतर त्यांना मागील सेवा ज्येष्ठता लागू राहणार नाही. हे अतिशय महत्वाचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता यामध्ये पहा, जिल्हा निवड समितीने ज्येष्ठतेनुसार योग्य व पात्र मानसेवी अधिकाऱ्यांची यादी तयार करावी. सर्वप्रथम 2 नंबर पाहायच्यात, यादी तयार करताना समितीने खालील बाबी तपासून घ्याव्यात. यामध्ये कामाचे सर्वसाधारण मूल्यमापन गेल्या 3 वर्षातील. ब आहे मित्रांनो यामध्ये कर्तव्याबाबत अभिलेख गेल्या 3 वर्षातील. क प्रशिक्षण अभिलेख, शिबिरे, साप्ताहिक कवायती, मग संस्था येथील पाठ्यक्रम उपस्थितीचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये पहा
सचोटी व शिस्त या संबंधीची फॅक्च्युअल वस्तुस्थिती ही संबंधित उमेदवाराबाबत प्रतिकूल बाबीविषयीची कार्यवाही प्रलंबित नाही या वस्तुस्थितीची खात्री करणे. फलटण नायक ते कंपनी नायक या पदांकरिता उमेदवार 12वी पास असावा. दल संभाग नायक ते रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट या पदाकरिता उमेदवार पदवीधर असावा. विशेष आणि अभिलेख ज्येष्ठता संघटनेमध्ये केलेले विशेष कार्य तसेच गोपनीय अहवाल इत्यादी. 2 नंबर पहा, समितीने खालील मुद्द्याच्या अनुषंगाने उमेदवाराची मुलाखत इंटरव्ह्यू घ्यावी व खालील बाबीची चिकित्सा करून खात्री करून घ्यावी. नेतृत्व गुण, संभाषण कौशल्य, कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीची माहिती, सर्वसाधारण पात्रता, इतर काही विशेष महत्वाचे गुण. 3 नंबरला जिल्हा निवड समितीने वरील बाबींची पडताळणी करूनच परिशिष्ट अ व ब पात्रतेसंबंधी अचूक माहिती सादर करावी. 4 नंबर, जिल्हा निवड समितीने द्वितीय समादेशक, सहाय्यक समादेशक यांचे प्रस्ताव अंतिम करून मुख्यालयात मान्यतेसाठी सादर करावे. 5 नंबरला उमेदवार निवडीसाठी खालीलप्रमाणे समिती राहील. पलटण नायक ते दल संभाग नायक सहाय्यक समादेशक 1, याच्यामध्ये मुंबई करिता समादेशक तथा पोलीस उपायुक्त. 34 जिल्ह्याकरिता जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक. 2 द्वितीय समादेशक प्रशासकीय अधिकारी सहाय्यक समादेशक सदस्य करिता आहे हा. आणि 3 नंबरला केंद्र नायक सदस्य सचिव. ज्या जिल्ह्यात द्वितीय समादेशक पद भरले नसेल त्या ठिकाणी वेतनी प्रशासकीय अधिकारी हे सदस्य राहतील. उर्वरित मानसेवी अधिकारी पदे रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट, रेजिमेंटल सार्जंट, मेजर, द्वितीय समादेशक, वरिष्ठ दल संभाग नायक, मुंबई करिता समादेशक तथा पोलीस उपायुक्त. 34 जिल्ह्याकरिता जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक, द्वितीय समादेशक, पोलीस उप अधीक्षक, मुंबई करिता पोलीस सहाय्यक आयुक्त सदस्य. केंद्र नायक असतो सदस्य सचिव. तर मानसेवी पदासाठी पद निर्देशित करण्याकरिता अटी व शर्ती यामध्ये मित्रांनो 6 नंबर सांगितलं तुम्हाला. आणि एक द्वितीय समादेशक सहाय्यक समादेशक पदाव्यतिरिक्त इतर पदासाठी समितीवरील कार्यपद्धतीचा व जोडपत्र ब चा अवलंब करतील. 2 जिल्हा निवड समितीच्या शिफारशीवर जिल्हा समादेशक पद निर्देशनाबाबत आदेश निर्गमित करतील. 3 पलटण नायक पदावरील प्रस्ताव मुख्यालयात सादर करण्यात येऊन मुख्यालयाची मान्यता झाल्यावर संबंधित जिल्हा समादेशक आदेश निर्गमित करतील. 7 नंबरचा आहे मित्रांनो, मानसेवी आयुक्त अधिकारी पद निर्देशित करण्याकरिता एनसीओ मानसेवी अनायुक्त अधिकारी. 1 नंबर, अनायुक्त अधिकारी पदासाठी खालीलप्रमाणे समिती कार्यरत राहील. जिल्हा समादेशक अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी सदस्य, जिल्हा स्तरावरील मानसेवी वरिष्ठ अधिकारी सदस्य, केंद्र नायक सदस्य सचिव. 2 नंबर, आता याच्यामध्ये सदर समिती योग्य व पात्र उमेदवारांची खालीलप्रमाणे छाननी करील. सेवा ज्येष्ठता. ब अनायुक्त अधिकारी कमीत कमी 10वी पास असावा. क सचोटी. ड कोर्ट अथवा तत्सम कार्यवाही प्रलंबित नाही याची पडताळणी करतील. ई निलंबन, विभागीय चौकशी कार्यवाही चालू नाही, प्रलंबित नाही. फ संघटनेमध्ये कवायत, कर्तव्य, प्रशिक्षण यामध्ये नियमितता मुख्यालयाच्या परिपत्रकानुसार. ग पदोन्नतीच्या प्रत्येक टप्पा 1 वर्षानंतर पट संख्येच्या आधारे देय राहील. 3 नंबर, मानसेवी अनायुक्त अधिकारीचे पदोन्नतीचे प्रस्ताव मुख्यालयाला सादर करण्याची आवश्यकता नाही. 8 मधला एक आहे मित्रांनो, वरील प्रमाणे पद निर्देशित केलेल्या व्यक्तीचा पदाचा कालावधी हा 3 वर्षाचा राहील. तसेच संबंधित सदस्यांना मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था येथील नेतृत्व गटातील प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील. 2 एकदा पद निर्देशित केलेल्या उमेदवारांना पुन्हा 3 वर्षासाठी पद निर्देशित करता येईल, तथापि सदर प्रकरण पूर्णपणे तपासून मुख्यालयाला सादर करणे आवश्यक राहील. 9 नंबर, 3 वर्षाची प्रथम मुदत पूर्ण केलेल्या उमेदवाराला पुनर्पद निर्देशित करण्यासाठी वरील मुद्दा क्रमांक 1 मधील 2 व मुद्दा क्रमांक 2 प्रमाणे मापदंड ठेवण्यात येत आहेत. वरील प्रमाणे मानसेवी अनायुक्त अधिकारी एनसीओ वगळून सर्व मानसेवी पदांच्या पदोन्नतीचे इतिवृत्तासह व अभिप्रायासह अहवाल मुख्यालयास सादर करावेत. मुख्यालयाच्या मान्यतेनंतर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात येतील. 11 नंबरचा आहे मित्रांनो, यामध्ये मानसेवी होमगार्डना पदोन्नती बहाल केल्यानंतर पदोन्नतीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी. 12 नंबर, सेवा समाप्त करण्यात आलेल्या होमगार्डना पुन्हा संघटनेत सामावून घेण्यात आल्यानंतर त्यांना मागील सेवाची सुद्धा लागू राहणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो हे संपूर्ण तुम्हाला मी परिपत्रक दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये अपेंडिक्स ए सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. जे आता होमगार्ड जे पण काही आता होमगार्ड जवान आहेत यांना आणखीन ही गोष्ट माहितच नाही. जे नव्यानं सुद्धा भरती झालेले, सध्या मुंबईमध्ये सुद्धा भरती झालेली होती. तर महाराष्ट्रामधील तब्बल 50 ते 55 हजार महाराष्ट्रामधील तब्बल, तर मित्रांनो महाराष्ट्रामधील मोठ्या संख्येने जे काही होमगार्ड संख्या आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण की मी तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती कव्हर करून सांगितलेली आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.